मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत हायकोर्टानं चौकट आखली, त्यामुळे सरकारच्याही हातात काही नाही. कोर्टाच्या नियमांनुसारच आंदोलन झाल्यास हरकत नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. आमच्यासाठी जरांगेंचं आंदोलन राजकीय नाही. काही राजकीय पक्षांकडून त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फायदा घेण्याचा प्रयत्न, पण त्यांचं नुकसानच होईल, फडणवीसांची टीका. मनोज जरांगेंच्या मोर्चाचा दुसरा दिवस. गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण सुरू. जरांगे बेमुदत उपोषणावर ठाम. मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि पुढेही आम्हीच सोडवणार. मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मात्र कुणाचंही आरक्षण काढून घेणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू. सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव. आंदोलक केजच्या वरडगावमधील असल्याची माहिती. जरांगेंनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं देखील 30 ऑगस्टपासून नागपुरात साखळी उपोषण. जरांगेंसमोर सरकार झुकणार का याकडे आम्ही लक्ष ठेवून गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा. कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणामध्ये अरुण गवळीला जामीन. 18 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून अरुण गवळीला जामीन मंजूर. देवस्थान जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्यातून सुरेश धसांना वगळल्याचा पोलिसांचा अहवाल. आष्टीमधील देवस्थान इनाम घोटाळा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते राम खाडेंचे धसांवर आरोप. सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या दर्शनाला. सचिन तेंडुलकर सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी लीन.